स्वराज्यासाठी सर्वस्व समर्पित करणारे मावळे छत्रपतींचे बलस्थान होते. गजानन ढगे पाटील. ऐतिहासिक रोहिणीखेडमध्ये शिवजन्मोत्सव सोहळा थाटात संपन्न. मराठा पाटील युवक समितीच्या 100व्या शाखेचे जल्लोषात उद्घाटन. देश, धर्म आणि स्वराज्यासाठी सर्वस्व समर्पित करण्याचा विचार स्वराज्याची मूर्तमेढ रोवणारा आहे. निस्वार्थ त्याग आणि समर्पणाच्या विचारावर कार्य करणाऱ्या मावळ्यांची फौज स्वराज्याचे खरे बलस्थान होते. शक्तीसोबत राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचे शिस्तबद्ध नियोजन होते. म्हणून जगाला हेवा वाटावा असं स्वराज्य निर्माण झालं. तोच स्वराज्याचा वसा पूर्णत्वास नेण्यासाठी मराठा पाटील युवक समितीने यापुढे कार्य करणार आहे, असं मत मराठा पाटील युवक समितीचे संस्थापक अध्यक्ष गजाननदादा ढगे पाटील यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवरायांच्या तिथीप्रमाणे जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा आणि 100व्या शाखा उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने गजाननदादा ढगे पाटील यांनी आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यामध्ये 7 मार्चला सायंकाळी उपरोक्त मत छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक ग्राम रोहिणखेड येथे व्यक्त केले. यावेळी शिवव्याख्याते प्रबोधनकार ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील आणि प्राध्यापक योगेश म्हैसागर यांनी शिवचरित्रावर अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या शिवधर्म पीठावर जिल्हाध्यक्ष मोहन घुईकर, जिल्हा संपर्क प्रमुख छोटू पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष सतीश लांजुळकर, रुग्णसेवा समिती अध्यक्ष रमेश अवचार, जिल्हा उपाध्यक्ष श्याम आढाव, निवृत्ती देवाणे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम ग्राम रोहिणखेडमधून जय भवानी जय शिवरायच्या निनादामध्ये ग्राम प्रदक्षिणा करत ग्राम शाखेचं उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर अवलिया संत गजानन बाबांच्या मंदिरासमोरील प्रांगणामध्ये शिवजन्मोत्सव सोहळ्याला छत्रपती शिवरायांचा पोवाडा आणि महापुरुषांना सामूहिक माल्यार्पण करून प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवरायांचा जीवनपट आणि वर्तमान परिस्थितीतील मराठा समाजाची उत्क्रांती या विषयाच्या अनुषंगाने उपस्थित शिवपीठावरील मान्यवरांनी समाज प्रगतीच्या अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण ठराव सर्वानुमते पारित केलं. तर समाजामध्ये सर्वात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कारही करण्यात आला. कार्यक्रमाचं बहारदार संचलन मंगेश सातवसर यांनी तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष संभाजी आडे पाटील यांनी व्यक्त केले. सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शेख गफ्फार शेख सत्तार, बुलढाणा. लोक येतात, शाखा काढतात. बऱ्याच जणांना असं वाटतं, कारण आपल्या बऱ्याच जणांना अशी सवय झालेली आहे की आता गाड्या आल्या, ताफा आला तर कुठला तरी राजकीय व्यक्ती आला किंवा राजकीय सलग्नित एखादा व्यक्ती आला, येतात, भाषण देतात आणि चालले जातात. सगळ्यात अगोदर आम्ही सांगतो की मराठा पाटील युवक समिती एक 100% शुद्ध मराठा समाजाचं काम करणारी संघटना आहे. आपण कुठल्याही राजकीय व्यक्तीला समर्थन किंवा विरोध करत नाही. मराठा पाटील युवक समिती आजच्या 18 वर्षा अगोदर 15-20 समविचारी युवकांनी एका ठिकाणी आलो आणि काय करायचं बाबा, चला आपण समाज कार्य करायचं. समाज कार्य करायचं तर काय करायचं, आम्ही निघलो, गाड्या घेऊन ग्रामीण भागामध्ये गेलो आणि ज्या अडचणी आम्हाला वाटल्या किंवा जो व्यक्ती मराठा समाजातील व्यक्ती जेव्हा शहरी भागामध्ये येतो त्याला आम्हाला समजलं की त्याला सगळ्यात पहिले रक्ताचं काम पडतं, त्याला दवाखान्याचं काम पडतं, त्याला अँब्युलन्सचं काम पडतं, त्याला पोलीस स्टेशनचं काम पडतं, त्याला मुलांच्या ऍडमिशनचं काम पडतं, त्याला प्रशासकीय कामं पडतात. या सगळ्या कामासाठी एका रक्ताच्या बाटलीसाठी सगळ्यात अगोदर म्हणजे सकाळ ते संध्याकाळ एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मागे पुढे फिरताना आम्ही समाजातले लोक पाहिले. तर ज्या गोष्टीसाठी माझ्या समाजातील लोकांना त्रास देत सगळ्यात अगोदर ते दूर करायचं, या बेसिक गोष्टी आम्ही स्थापन केल्या. सगळ्यात अगोदर रक्तदान शिबिर सुरू केली, त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आम्ही स्वतःपासून सुरुवात केली. असं 18 वर्ष अगोदर रक्तदानासाठी पण कोणी यायला तयार नव्हतं. बिल होते ते रक्त दिलं तर असं होईल तसं होईल, त्यासाठी आम्ही सगळ्यात अगोदर स्वतःसाठी रक्तदान चालू केलं. जेव्हा आता सध्या परिस्थिती अशी की कुठल्याही ठिकाणी कुठल्याही वेळी जर तुम्ही रात्री 12 वाजता आम्हाला फोन केला तर एक समिती स्थापन केली आहे आम्ही
जर तुम्हाला कुठलाही रुग्णाचं किंवा छत्रपती शिवरायांचा धगधगता विचार, राष्ट्रमाता जिजाऊंचे संस्कार आणि प्रभू रामचंद्रांची मर्यादा घेऊन एक संकल्पाधीष्ट ठोळा बनवला. 100वी शाखा असल्यामुळे थोडस उत्सुक जिल्ह्याचं लक्ष आपल्या शाखेकडे लागलेलं आहे. काही लोकांना वाटते मराठा सेवा समिती म्हटलं म्हणजे की मग फक्त कट्टर मराठा काय, मग मुस्लिमांच्या विरोधात काम करता काय, इतर समाजाच्या विरोधात काम करता काय. नाही, आम्ही छत्रपती मग आम्ही काय काम करतो, कशासाठी करतो हे सर्वांनी सांगितलंच. या प्राथमिक गोष्टी तुमच्या समोर आल्या. परंतु आमचं ऑथेंटिक प्रिन्सिपल काय, छत्रपती शिवरायांनी जे 18 पगड जातीनं सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं, तोच संकल्प, तोच ध्यास मराठा युवक समितीचा आहे. मग त्यासाठी आम्ही कार्य करत असताना आज तुमच्या समोर अँब्युलन्स असेल, रक्तदान असेल, आरोग्य मेळावे असेल, विद्यार्थ्यांना मदत असेल, सामाजिक क्षेत्रात मदत असेल, इथपर्यंत आम्ही पोहोचलो. मागचे 20 वर्ष लागले. आपल्या रोईखेड गावामध्ये 100वी शाखा ओपनिंग करण्यासाठी 20 वर्ष लागली. हा मराठ्यांचा विजय की पराजय याचं आत्मचिंतन तुम्हाला आम्हाला करावं लागेल. इतकं उत्कृष्ट कार्य आहे, सगळ्या गोष्टीचं आहे, ध्येय आहे, संकल्प आहे, प्रिन्सिपल आहे. कोणतंही जातीय क्लेश नाही, धार्मिक क्लेश नाही, राजकीय वातावरण नाही. असं असताना निवड मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी, संवर्धनासाठी आणि संरक्षणासाठी जी मराठा युवक पाटील समिती स्थापन झाली, त्या समितीनं 100वी शाखा स्थापन करायला 20 वर्ष लागले. ते यापुढच्या 1000 शाखा व्हायला किती वर्ष लागतील काय. आणि निश्चयाचा महावीर छत्रपती शिवरायांचे आम्ही जर वंशज आहे, त्यांचं रक्त जर आमच्या वंशामध्ये आहे, आमच्या धमन्यांमध्ये छत्रपती शिवरायांचा ध्यास आणि संकल्प वाहत असेल, तर या 100च्या पुढे 0 लावले 8 दिवस बी लागू नाही शकत. 8 दिवसामध्ये आम्ही 1000 चाकडा नेऊ शकतो. ती नियोजन आहे, ती ताकद आहे. मराठा समाजानं दाखवून दिलं जगात, महाराष्ट्रात नाही जगात एवढे अद्वितीय मराठे एकत्र कधी आले नाही. आणि ते मराठे एकत्र आल्याच्या नंतर कोणाच्या केसालाही धक्का लागला नाही आणि पानाची पुडी सुद्धा जमिनीवर दिसलेली एवढी स्वच्छता, सुंदरता मराठा क्रांती मोर्चांनी या महाराष्ट्राला नाही जगाला दाखवून दिलेली आहे. ते सामर्थ्य आहे मराठा समाजामध्ये. ते सामर्थ्य तुम्ही आम्ही ओळखलं पाहिजे. याच्या पुढचा सर्वात महत्वाचा आमचा संकल्प राहणार आहे, आपल्या समाजातल्या मुलांचे लग्न होत नाही. तिथं आम्ही थांबलेलो आहे. थोडस प्रश्नार्थ चिन्ह आहे. नोकरी बी पाहिजे, शेती बी पाहिजे, पण दोन्ही असलो तरी मायबाप नाही पाहिजे. मग करा तो काय करा. मग मुलगी देताना हा विचार आपण ठेवतो, महत्वाचा प्रश्न आहे. कारण सगळे आता जय श्रीराम म्हणून लगड बांधायची वेळ आली पाहिजे ना, महत्वाचा प्रश्न. आणि या गंभीर विषयामुळे समाजामध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत आहे. या गंभीर विषयामुळे समाजामध्ये आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे. ते कुठेतरी थांबलं पाहिजे. तो आमचा पुढचा ध्यास राहणार आहे. त्यासाठी आपण प्रयत्न करूया. बघा, आपली मुलगी दिल्याच्या नंतर मायबापानं तिला आपल्या घरात ठेवलं. आई वडील कमवते असता, शेतकरी असता, नोकरीवाला जरी असता, तरी मुलीला नोकरी नसताना तिला शिक्षण देणं, हे ते घरातल्या सुख सुविधा